गुड मॉर्निंग गाईज, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे ब्लॉकबस्टर सई या यूट्यूब चॅनलमध्ये। सकाळीच आम्ही आत्याच्या गावाला निघालोय। खरं तर जायचं होतं कालच पुण्याला, पण काही कारणामुळे जाता आलेलं नाही आहे, बस चुकली म्हणू शकता। आणि आता आम्ही चाललोय आष्ट्याला आणि चालत पहिलं तर बस स्टँडला जावं लागणार आहे, तिकडून गाडी पकडायची आणि मग पुढचा प्रवास। आम्ही उमरग्याच्या बाजारात आलो होतो आणि टमटम लागतात म्हणे आष्ट्याला जाताना, पण अजून त्या भरायला वेळ लागणार, त्यासाठी आम्ही एस टीने चाललोय। डायरेक्ट एस टीने जाणार आहे आणि तिकडून मग आत्याच्या घरी डायरेक्ट एस टी थांबते बाहेर आणि तिकडेच थांबणार आहे। हे कानातले चांगले दिसतात का यार, म्हणजे मला तरी आवडतात, पण काय लोक म्हणले ते ओल्ड फॅशन दिसतं, पण यार ठीक आहे, अभी मेरे को आवडत आहे। हे आमचं उमरग्याचं बस स्टँड। सगळे जे दुसरीकडून येणारे लोक आहेत ती सगळी इकडंच येतात आणि इकडून त्यांच्या गावाला जातात, म्हणजे मोठं बस स्टँड आहे इकडचं। आणि त्या साईड म्हणजे इकडच्या साईडला ट्रॅव्हल्स वगैरे थांबतात, गाडी येते तिकडे सगळं। गावाकडे आल्यानंतर एस टी मध्ये बसायची जी मजा आहे ना, मला नाही माहिती आता ती मजा आहे का काय आहे, पण आता एस टी मध्ये बसलोय आम्ही। खरं तर ते टमटमनीच जाणार होतं, पण आता एस टी मध्ये बसलोय। सगळे आष्ट्याला जाणार आणि आत्याच्या गावाला। कसं वाटतंय? आम्ही दुसऱ्या गावाला जाताना मध्येच हा स्टॉप लागला होता तुरुरीचा, आणि ते तिकडचं मंदिर आहे देवीचं। गावाला हायवेला जायची गरज नाहीये, दारासमोरून गाडी जाते डायरेक्ट एस टी। बस स्टॉपला बस थांबली होती, आम्ही आष्ट्याला पोहोचलोय। आता चालत घरी चाललोय आत्याच्या। आलो पण लगेच 10 मिनिटं का 15 मिनिटं राहिले काय माहिती नाही। खूप छान वाटतंय हे असं शांत। गेल्यावर लगेच आमच्या आत्याने चहा दिला होता आणि शेजारच्या काकू आल्या होत्या आणि चहा पीत आमचे मामा कामाला चालले होते। मामांनी विचारलं काय खाणार, मी म्हणलं नॉनव्हेज नको, व्हेजच काहीतरी असू द्यात। आणि मग मामाने म्हणलं ठीक आहे पाठवून देतो चौकातून। कामाला गेले मामा, आम्ही पण चहा प्यायलो। काय जे आमच्या आत्याचं घर आहे, थांबत हे किचन आहे आणि हा हॉल आहे, मागं पण घर आहे आत्याचं। असं तिकडच्या साईडला पण आहे, खूप छान आहे। मला इकडे आल्यावर खूप भारी वाटतं खूप। तुम्ही बघू शकता घराच्या बाहेरचा परिसर किती छान आहे। इकडे आल्यावरच मला असं वाटतं की मी खरंच गावाला आले। खूप भारी वाटतं ते सगळं। त्या म्हाताऱ्या आजी दारात बसत होते आणि मी समोरच्या ज्या काकू आहेत ना त्यांना माझी मम्मी बोलायला गेली होती, म्हणून मी तिकडे चालले होते। अशी दोघांच्या घराच्या मध्ये गॅप आहे आणि तिकडून असं बोलत थांबतात ते लोक तिकडच्या साईडला। आणि हे बघू शकता, म्हणजे मी अलीकडे थांबले होते आणि इकडे आमच्या आत्याचं घर आहे, तिकडे त्या काकूंचं घर आहे, तिथं थांबून बोलत होतो आजींशी। छान आलंय, गुलाबाचं झाड आहे। दारात लावलेली पानं फुलं बघून आत येऊन बसले आणि आत्याने मग लगेच ॲप्पल कापून दिला होता, कारण चहा पिऊन झाला होता। मग आत्या आता डायरेक्ट जेवणच बनवत होती, मग म्हणून आत्याने ॲप्पल कापून दिला आणि ॲप्पल खात बसले। तोपर्यंत त्या शेजारच्या काकूंसोबत बोलणं झालं होतं ना, मग त्यांनी ह्याची पोळी, शेंगदाण्याची पोळी आणून दिली, ती पण खाल्ली मस्त। मला शेंगदाण्याची पोळी खूप आवडते आणि मस्त खाल्ली ती पण। वा, दिसायलाच किती छान दिसते आणि एक नंबर बनवलेला। आमच्या आत्या चपाती खूप भारी बनवते, भाजी तर त्याच्यापेक्षा भारी बनवते। आत्या लय भारी झाले। गुड्डीच्या हाताचं आणि तुझ्याच हाताचं मला बाजूचं नाही तुमचं नाही आता आमचे सही आहे पिलू।
घेऊन जाणार आहे आता बस. तिच्या त्याला तिने घेऊन जायचे आता. नाही सकाळी आज लवकर उशिरा उठतात ना, मी धडाधड संध्याला उठवलो, चला उठा, झोपायचं नाही म्हणून ते झोप बी झाली. गाडीत झोप म्हणाली. जाणार आज मुंबईला सगळेच घर खाली आता. या मुंबईला आता. हा हा हा. पुण्याला येईना झाले. आणि मुंबईला कधी येऊ. पुण्याला पण यायचं, मुंबईला पण यायचं. लग्नाला येते की हा? लग्नाला येते की लग्नाला तर त्याच्यात जाऊ द्या, असं पण या. येते की. मस्तपैकी चपाती खाऊन भात खायला घेतला आणि जेवण झाल्यानंतर बाहेर थोडीशी एक चक्कर मारायला गेले. आणि बाहेर बघितल्यावर मला एवढा आनंद मिळत होता ना, एकदम प्रॉपर असं गावासारखं. आजी बघा कशा बसल्यात मस्त, आणि दारात तुळस आहे, परत सगळे धान्य असं उन्हात ठेवलेली आहेत, कपडे वाळायला घातलेत, खुर्ची आहे, दार असं एकदम मोठं आहे, परत तिकडं काय म्हणतात लाकडं आहेत ठेवलेली, शेतातून आणलेली, परत ही टमाट्याची झाडं, त्याला लागलेली ते हिरवे हिरवे टमाटे, आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक असा पिकलेला टमाटा. खूप असं म्हणजे बघायला सगळं मस्त वाटत. सगळं दारातच होतं. आणि माहितीये का, आत्याच्या दारात एक शोचं झाड होतं आणि ते फुल एकदम सूर्यफुलासारखं दिसत होतं. मला ते पाहिजेच होतं. मग आत्याला म्हटलं, आत्या मला ते सूर्यफूल दे म्हणून. ते कशाला तोडली, हे पाहिजे होतं, मागं लावायचं होतं ना. मग म्हटलं नाही, त्याचा दांडा पण पाहिजे. मग आमच्या आत्या शोधत होती दुसरं कुठलं फुल मिळतंय का. मग आत्याने आमच्या ते तोडून मला दिलं. मग मी ते असं कानात लावलं मस्त. खरं तर आता आम्हाला शेताकडे जायचं होतं, पण एकदा एक एस टी गेली की दुसरी एस टी खूप वेळाने, त्यामुळे म्हटलं आता चल हापसा आहे पाण्याचा, तिकडे जाऊया. मग चाललो होतो असं कुठून कुठून, रिक्षा आमची पडली होती, पण तरी आम्ही गेलो. आणि हे बघा ना किती छान वाटतं, दारातच एकदम मस्त शांत, झोका बांधलेला होता. चाललेलो होतो आम्ही हापसा, म्हणजे पाण्याचं ते हँडपंपच्या इकडे चाललो होतो. पहिलं थोडं फुटलं तर काय, आताच फुटलेलं. जिकडे हापसा होता ना तिकडेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी मूर्ती पण होती. आणि मी तिकडे गेल्यानंतर हापसा बघून आत्या म्हणत होती नको करू मला. मी म्हणलं मला करायचं, एकदम अशी ओढणी वगैरे दम लागायचा बघ. दिला मम्मीकडे कॅमेरा आणि म्हणलं काढा व्हिडिओ, आता बघा कशी मी हापसा हापसते म्हणून. काही भरले सगळं. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणल्याप्रमाणे माझा आनंद छोट्या छोट्या गोष्टीत आहे. आणि हापसा हापसताना मला काय आनंद होता ना, देवच जाणे. खूप मज्जा येत होती. पहिल्यांदा केलं मी, खरं सांगते. उमरग्यात पण खूप वर्षांआधी हापसा होता, पण मी कधी पाणी आणायला पण गेले नाही. आणि नाहीच, मला घागर पण उचलता येत नव्हती, म्हणून मी कधी त्या भानगडीत पडलेच नाही. मला पण हापसू दे ना, माझा पण व्हिडिओ घे. ए चल, माझा पण व्हिडिओ घे ग दीक्षा. का हो ना, सगळं दिसू दे. इतकं दिसल्या उमरग्यात असतं, उमरग्यात पण नाही केले. ते भरत मी जोरात सही दम लागायचं तुला. मी हापसते थोडंसं. हापसा म्हणजे काय, मला नेक्स्ट लेवलचा आनंद झाला होता ना, शब्दात नाही सांगू शकत मी. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इथे जाऊन थोडे फोटोज वगैरे काढले. आणि मग ते झाल्यावर निघालो आम्ही आमच्या घरी जायला. आत्या मी घागर घेऊ का? नाही, मी घेते, लगेच घे म्हणतो, मी घेते.
फक्त मी पूर्ण 1 मिनिटच ती घागर घेऊ शकले. मग नंतर आत्याकडे दिली. मग तिकडे मला एक ट्रॅक्टर दिसला. मी म्हणलं आत्या फोटो काढायचं. मग ट्रॅक्टरवर चढले, व्हिडिओ काढला. मग मम्मीचे वगैरे दीक्षाचे वगैरे फोटो काढले. तिथं असलं भारी वाटत होतं ना मला. आणि तिकडून एक काकू चालल्या होत्या, म्हणतात की चावी देऊ का, चालवता का ट्रॅक्टर म्हणून. इथं मला सायकल चालवता येत नाही. आणि कल्पना गाडी गेली. चला आता घरी जायची वेळ झाली होती. खरं तर पुण्याला निघायचं होतं आणि म्हणूनच निघालो आम्ही. किती वेळा तरी असं झालं, मी राहते म्हणते पण नाहीच भेटत यार. कामामुळे मला तिकडे राहायलाच नाही मिळत. मग ST आली, डायरेक्ट ST मध्ये चढलो. ST मध्ये बसलो. आता घरी जाणार, पुण्याला जायचं म्हणून शेतात जाता आलं नाही. लवकर घरी जायचं होतं म्हणून निघालो. मी दिसते का नाही तुम्हाला? उमरग्यात येऊन पोहोचलो आणि आज दिवसभर खूप मज्जा केली, खूप मज्जा आली. थँक्यू आत्या. आणि त्याच्यानंतर घरी जायला निघालो होतो रिक्षामध्ये बसून. आता पुण्याला पण निघायचं होतं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. मला फेमस व्हायचं. वॉचिंग गाईज. बाय.